श्री स्वामी समर्थ. माझ्या भक्त बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण अत्यंत प्रभावी साधनेविषयी जाणून घेणार आहोत. तारक मंत्र अनुष्ठान. महाराष्ट्रात विशेषतः श्री स्वामी समर्थ हा मंत्र तारक मंत्र मानला जातो. स्वामी समर्थ महाराजांनी दिलेला हा मंत्र भक्तांना संकटातून तारतो, म्हणून त्याला तारक म्हणतात. तारक मंत्राचे 11 दिवसांचे अनुष्ठान कसे करावे? संकल्प. पहिल्या दिवशी सकाळी स्नान करून देवासमोर संकल्प घ्यावा. मी अमुक कारणासाठी 11 दिवस तारक मंत्र जप करीत आहे. जपसंख्या. रोज किमान 11 माळ, 1 माळ 108 जप, किंवा शक्य नसेल तर 5 माळ नियमित. वेळ. शक्यतो ब्रह्ममुहूर्त, सकाळी 4 ते 6 किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर. नियम. सात्विक आहार, खोटे बोलू नये, वाईट विचार टाळावे, शक्य असल्यास गुरुवारी उपवास. शेवटचा दिवस. 11व्या दिवशी अन्नदान किंवा प्रसाद वाटप करावे. 21 दिवसाचे अनुष्ठान कसे करावे? 21 दिवसाचे अनुष्ठान अधिक शक्तिशाली मानले जाते. विशेष नियम. रोज 21 माळ जप, शक्य असल्यास. दर गुरुवारी स्वामींची आरती, स्वामी चरित्राचे दररोज वाचन, ब्रह्मचर्य आणि संयम पाळणे. 11व्या दिवशी स्वामींच्या नावाने अन्नदान, गरिबांना वस्त्रदान, मंदिरात नारळ, फुले अर्पण. तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे? तारक मंत्राचे तीर्थ म्हणजे मंत्रशक्तीने पवित्र केलेले पाणी. पद्धत. स्वच्छ तांब्या किंवा ग्लासमध्ये पाणी घ्या. समोर स्वामींचा फोटो ठेवा. पाण्यावर उजवा हात ठेवून श्री स्वामी समर्थ मंत्र 108 वेळा जपा. शेवटी प्रार्थना करा. हे पाणी म्हणजे तीर्थ. ते स्वतः घ्या आणि कुटुंबाला द्या. आजारी व्यक्तीस हे तीर्थ श्रद्धेने दिल्यास मानसिक बळ मिळते. तारक मंत्राचे फायदे. मानसिक शांती. मन स्थिर होते, चिंता कमी होते. संकटातून सुटका. अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरातील वातावरण शुद्ध होते. नकारात्मक ऊर्जा कमी होते. आत्मविश्वास वाढतो. भीती नष्ट होते. इच्छापूर्ती. श्रद्धा आणि संयम असल्यास कार्यसिद्धी होते. महत्वाची सूचना. अनुष्ठान करताना लक्षात ठेवा, मंत्र हा व्यवहार नाही. हे केल्यावर माझे काम झालेच पाहिजे अशी अट ठेवू नका. पूर्ण विश्वास आणि समर्पण ठेवा. स्वामी कृपा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे करतात. निष्कर्ष. बंधूंनो, भगिनींनो, 11 दिवस असो किंवा 21 दिवस, महत्वाचे म्हणजे नियमितता आणि श्रद्धा. आजपासून आपण ठरवूया, दररोज किमान 108 वेळा तरी तारक मंत्र जपूया. चला सर्वजण मनापासून म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.